हे एव्हरीवन, तर माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर आजचा 4th डे होता माझ्या स्टॉलचा. तर सगळ्यात आधी एक केक होता, तो डिलिव्हर केला. त्यानंतर मग मी स्टॉलवर गेलेली. तिथे जे झालं माझ्यासोबत आज अनबिलिव्हेबल होतं गाईज. मीन्स मी तुम्हाला सगळ्यांना कसं थँक्यू म्हणू हेच कळत नाही आहे. तुम्ही सगळे किती छान आहात. म्हणजे मी कधी विचारसुद्धा नाही केलेला असं काही होईल. तर मी जस्ट पोहोचली होती स्टॉल लावायला, तर ऑलरेडी कस्टमर्स वेट करत होते की माझं स्टॉल कधी लागेल. आणि लिटरली त्यांनी मला म्हटलं की ते माझं स्टॉलचं वेट करत आहे. हे ऐकल्यावर किती आनंद झालेला हे मी तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत. आणि सगळे हेच म्हणायचे ते रील बघून आलेले आणि या गोष्टीची मला कल्पना नव्हती की असं काही होईल. त्यामुळे मी नॉर्मल क्वांटिटी नेली होती, जेवढं मी आधी आणायची तितकंच घेऊन गेलेली. सगळं माझं 2 तासातच सेल झाले. या गोष्टीची मला इतकी खुशी झाली मी तुम्हाला सांगूच नाही शकत. अँड मला पश्चाताप पण झालेला, कारण मी क्वांटिटी जास्त नाही बनवली त्या गोष्टीचं. पण मला या गोष्टीचं काही कल्पना नव्हती की असं काही होईल. त्यामुळे मी म्हणजे नॉर्मल जेवढी क्वांटिटी असते तेवढंच बनवलं, कारण मला कस्टमर्सला फ्रेश द्यायला आवडतं सगळं. त्यामुळे जितकं सेल होऊ शकते मी त्या हिशोबानेच बनवलं होतं. तर सॉरी गाईज ज्यांना काही नाही मिळालं. आणि काही कस्टमर्स असे होते ज्यांनी स्वतःहून मला म्हटलं की आम्हाला रिव्ह्यूज द्यायचे आहे, तुम्ही रेकॉर्ड करा. तर तुम्ही किती छान आहात सगळे. म्हणजे खरंच मनापासून धन्यवाद तुमचा सगळ्यांचा. आणि मी आता स्टॉल फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस लावणार आहे. तर नक्की विजिट द्या. माझं स्टॉल असते फुटाळा लेकला, सेल्फी पॉईंटच्या अपोजिटला. टाईम असतो 5 ते 10 इव्हनिंगला. तर नक्की तुम्ही सगळे या आणि असंच मला प्रेम द्या. आणि आज मी माझ्या फॅमिलीसोबत आली होती, तर त्यांना पण मला असं बघून, म्हणजे माझं इतकं छान सेल होत आहे, इतके छान रिव्ह्यूज आहे, सगळं बघून त्यांना भरपूर आनंद झालेला. तर थँक्यू गाईज. आणि ते मला फक्त 2 सोडून रिटर्न जाणार होते, पण मला सोबतच घेऊन ते चालले गेले. थँक्यू.